जय शिवराय मंडळी, सुप्रभात. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मंडळी, पावसाने सुरुवातीला चांगली दमदार हजेरी लावली होती आणि आता एक आठवड्याभरापासून पावसाने माघार घेतलेली आहे. आणि नेमकी जेव्हा शेतीच्या कामांना जेव्हा ती मोठ्या प्रमाणात चालू होती आणि लावणीचा जो वेळ आलेला आहे त्याच वेळेला पावसाने माघार घेतलेली आहे. तर आमच्या वाडीत बऱ्यापैकी लोकांची ज्या लावणी आहेत त्या थांबलेल्या आहेत. आम्ही त्यातून पार झालेलो आहेत, म्हणजे आमची लावणी पूर्ण केल्या आहेत आम्ही पाऊस जेव्हा होता तेव्हा. कारण शेती आमची कमी आहे, थोडीशी आहे, पण बाकीच्या लोकांची लावणी ही पावसावरती अवलंबून असल्यामुळे ती थांबलेली आहे. तर मी जातो आहे वाडीत, बघूया कोणाची कितपत लावणी सुरू आहे किंवा ज्या थांबले एक थोडासा थोडक्यात आढावा घेऊया. चला जाऊया वाडीत. तर बघू शकता आकाश पूर्ण मोकळं आहे आणि ह्या बाजूला शेती चालू आहे. पंपाच्या सहाय्याने पाणी घेऊन ही शेती चालू आहे, कारण त्यांचीच बाजूला इथे विहीर आहे आणि ही शेती यांची चालू आहे. तर काही जणांना पावसाच्या पाण्यावरती डिपेंड न राहता त्यांचे आपापले पर्याय चालू आहेत, म्हणजे शेतीच्या कामासाठी पंप किंवा विहिरीच्या सहाय्याने ते आपली शेती करू शकतात. तर तशाच प्रकारची शेती तिकडे चालू आहे आणि इतर लोकांची शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती आहे, त्याच्यामुळे थांबून आहे. काय उपयोग नाही, पुन्हा सुरू झाला असं वाटतंय का. मंडळी, पाऊस असा गेला आहे की असं वाटतंय की खरोखरच आता उन्हाळा सुरू आहे. पाठीमागे वातावरण बघू शकता, संपूर्ण मोकळं आकाश आहे आणि शेतीची कामं ह्या बाजूला सुरू आहेत. मी मगाशी दाखवली त्या तिकडे. तर लावण्याचं काम तिकडे सुरू आहे, कारण त्यांना पाण्याचा एक पर्याय आहे, त्यांची विहीर आहे. मंडळी, आपली शाळासुद्धा आपल्याला खाली वाडीत जाताना लागते. तर मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितला असाल. मंडळी, पावसाने अशी एक्झिट घेतलेली आहे. तर सुरुवातीला एकदम जबरदस्त लोकांना घाबरवलं होतं. पाऊस असा होता की घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं होतं. तर त्यावेळेला वाटलं होतं की हा पाऊस जो आलेला आहे तो म्हणजे पूर्ण थांबेल शेती, म्हणजे आमची सर्वांची होईपर्यंत. तर पावसाने सुरुवातीलाच म्हणजे अशी हजेरी लावली आणि असा पडत होता, तर तो असा मध्येच जाईल अशी कोणाला म्हणजे ती म्हणजे गॅरंटीच नव्हती. आणि हा आमच्या वाडीत जाण्याचा रस्ता आहे आणि आपण बघू शकता जे ढग असायला पाहिजे होते पावसाचे ते लांब लांब असे दिसत नाही आहेत आणि चांगलीच पावसाने दडी मारलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा पावसात म्हणजे लावणीचा टाईम होता तेव्हाच, म्हणजे आता खरा लोकांची ती दाढ वगैरे बऱ्यापैकी वाढलेली आणि ती लावण्यायोग्य झालेली आहे. आणि याच वेळेत पावसाने मस्तपैकी एक्झिट घेतली आहे आणि सगळ्यांना शॉक दिलेला आहे. सुरुवातीला शॉक असा दिला होता की असं वाटलं होतं की तू जाणारच नाही, आणि आता असा गेला आहे त्याच्यामुळे दुसरा शॉक बसला आहे आणि संपूर्ण शेतीची बहुतेक वाट लागायची आहे. आम्ही त्यातून कसेबसे पार झालेलो आहेत, कारण आमची लावणी थोडीच होती आणि आम्ही दाढ लवकर पेरली होती, त्याच्यामुळे ती झाली होती. आणि आम्ही सर्वांनी असा जोर मारला होता की आम्ही पावसालाच चकवलं, म्हणजे ते फसवलं आणि आमची लावणी पूर्ण करून घेतली. वाडीत तर मी आलो आहे आणि इथे सुद्धा आमचा हा पाणवठा आहे, तिथे सुद्धा पाणी कमी झालं आहे आणि ह्या पाण्यावर सुद्धा वाडीतील शेती अवलंबून असते, पण इथेच पाणी कमी आहे, त्याच्यामुळे हा जो पर्याय आहे तो सुद्धा कामी येणार नाही आहे असं वाटतं आहे. चाललो आहे वाडीत.
तर मंडळी ह्या पावसामुळे जी घराची कामं राहिलेली होती ती आता परत सुरुवात झालेली आहे. घराचं बांधकाम राहिलं होतं, तर हा पाऊस जाण्याचा त्याला फायदा झालेला आहे. तर त्याचं हे घरकुल राहिलं होतं, तर ते सुद्धा त्यांना आता पूर्ण करायला घेतलेलं मला वाटतं. बहुतेकचं बांधकाम पूर्ण झालं आहे आणि जो बेबलाचा भाग असतो तो राहिलेला आहे. तर तो त्याने सुरुवात केलेली आहे, मी दाखवतो तुम्हाला. तर हे त्याचं घर आहे, घरकुल आहे. आणि हे आमच्या वाडीतलेच कामगार अमोल मेस्त्री यांनी हे काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि हा पाऊस जाण्याचा त्याला फायदा झालेला आहे. तर हे घर पावसामुळे थांबलं होतं बांधकाम, तर आता परत सुरुवात झालेली आहे. मालसुद्धा तयार आहे आणि हे घराचं काम थांबलेलं होतं. तर हे आमचे मालक या घराचे प्रसाद मिस्त्री हे कामगार आहेत. तर ह्यांचं हे काम परत एकदा सुरू झालेलं आहे. पाऊस जाण्याचा हा एक फायदा आहे. मंडळी मी शेताकडे तर आलेलो आहे. आमचं जे शेत लावून झालेलं आहे ते सुद्धा मी दाखवतो तुम्हाला. मला त्यावेळेला व्हिडिओ बनवायला मिळाले नाही कारण पाऊस खूप होता, त्याच्यामुळे मला व्हिडिओ मी बनवली नाही आहे. पण आमचं शेत दाखवतो तुम्हाला मी लावलेलं. तर व्हिडिओमध्ये बघाल तुम्ही की पाणी नसल्यामुळे संपूर्ण मळी सुकलेली आहे आणि जमिनीला तडे गेले आहेत. तर पावसाचा कोणताच सोर्स नाही आहे नसल्यामुळे हा जो इथे दिसतो आहे हा मी आमच्या वाडीतून असा हा पाट आलेला आहे ह्या बाजूने. तर ह्या पाटाला सुद्धा पाणी नाही आहे, सुकलं आहे सर्व. मंडळी तुम्हाला जी व्हिडिओमध्ये दिसते आहे ही एक आमची शेती आहे. म्हणजे इथे आमच्या मला वाटतं ह्या 13 माळ्या आहेत. आणि अशाच खालच्या बाजूला म्हणजे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असा पहिला ब्लॉग उकळणीचा, ते सुद्धा आम्ही शेत केलेलं आहे. तर ते सुद्धा शेत मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या ज्या मळ्या दिसत आहेत हे सुद्धा आम्ही शेत लावलेलं आहे. तर जाऊया जवळ. मंडळी अशाच प्रकारे ही आमची 2 शेतं आहेत आणि पाऊस होता तेव्हा आम्ही ती लावून घेतली आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकर मोकळे झालेलो त्यातून. तर मी त्या शेताच्या जवळसुद्धा आलो आहे, ते शेतसुद्धा दाखवतो. तर ह्या 6 माळ्या एकूण. आणि झालं आहे असं की पाऊस नसल्यामुळे संपूर्ण शेती सुकली आहे आणि या माळ्या संपूर्ण शेत सुकलं आहे कारण पाऊसच नाही आहे. आणि अशाच प्रकारे बाजूलासुद्धा शेतीची लावली गेली आहे, पण पाऊस नसल्या कारणाने ह्या 2च माळ्या लावल्या गेल्या आहेत. आणि संपूर्ण आपण बघू शकता हे सर्व शेत लावायचं बाकी आहे. पावसाने अचानक एक्झिट घेतलेली आहे. तर मंडळी पावसाने अचानक एक्झिट घेतलेली आहे आणि संपूर्ण वाडीत मी आलेलो आहे. आणि पाठीमागे बघू शकता ही संपूर्ण शेती अजून लावायची आहे. तर पाऊस नसल्या कारणाने ही शेती अजूनपर्यंत थांबलेली आहे. जर पाऊस असता तर अजूनपर्यंत ही शेती आपल्याला अशी दिसली नसती. तर लोकांचे खरंच हाल झालेले आहेत आणि जी लगबग व्हायला पाहिजे होती ती थांबलेली आहे पावसामुळे. तर पावसाला अशीच रिक्वेस्ट माझ्याप्रमाणे बाकीचे लोक पण करत असतील की लवकरात लवकर याचं आगमन व्हावं, कारण संपूर्ण शेतकरी बळीराजा त्याची वाट बघतो आहे. कारण आत्ता अगदी नितांत गरज आहे पावसाची, कारण ह्याच वेळेला पाऊस येणं गरजेचं आहे. कारण जी डाळ लोकांनी पेरलेली आहे ती बऱ्यापैकी त्याची वाढ झालेली आहे, म्हणजे लागवड योग्य झालेली आहे. तर अशाच प्रकारे खालीसुद्धा शेती बहुतेक झालेली आहे वाडीतल्यांची. तर मला वाटतं ही आम्ही एक मळी लावली आहे आणि खाली जे शेत दिसतं आहे
ते पण वाडीतल्याने लावलेलं आहे. आणि बाजूला संपूर्ण शेती अजून राहिलेली आहे. तर अपेक्षा आहे की पाऊस लवकरात येईल आणि ही लावणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. तर भेटूया चॅनलच्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.